हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक सबस्क्रायबरसाठी, प्रत्येक व्ह्यूअरसाठी जो हा व्हिडिओ बघत आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये काही ध्येय ठरवत असतो आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करतो. परंतु कधीतरी आपण थकतो किंवा थांबतो किंवा काही अडचणींमुळे आपण त्या ध्येयापर्यंत जाऊ शकत नाही आणि मग आपल्याला खूप डाऊन वाटतं, हरवल्यासारखं वाटतं, डिमोटिवेटेड वाटतं. परंतु आपल्याला आयुष्यामध्ये थांबायचं नाहीये, तर करायचा आहे एक छोटासा प्रयत्न आपला अभ्यास किंवा आपलं जे काही ठरवलेलं ध्येय असेल ते पूर्ण करण्यासाठी. आज सकाळी लवकर उठले. एक गृहिणी म्हटल्यावर आपल्याला सकाळचा हा वेळ आहे तो आपल्यासाठी देता येतो आणि या वेळेमध्ये तुम्हाला हवं ते करता येतं. मग ज्यांना अभ्यास नसेल त्या आपल्या घरातलं काम करून थोडीशी दिवसाची लवकर सुरुवात करून आपल्यासाठी दुपारी म्हणा वेळ जास्त वाढवून काढू शकतात किंवा सकाळचाच वेळ त्या स्वतःसाठी वापरू शकतात. मग त्यामध्ये थोडंसं वॉकिंग करणं असेल किंवा जे काही असेल आयुष्यात ते आपल्याला त्या वेळेमध्ये करता येतं. आपल्या घरातले व्यक्ती ज्यावेळेस झोपेत असतात किंवा कुणीही नसतं, आपण एकटे असतो, अशा वेळी आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो. आपलं आयुष्य हे परफेक्ट असणारच नाही. त्यामध्ये नेहमी चढ-उतार किंवा गोष्टी ह्या बदलत राहतील. परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टी चालू ठेवून आयुष्य पुढे चालणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला समाधान शोधणं किंवा एखादी अशी गोष्ट शोधणं ज्यामधून आपल्याला आनंद मिळतो किंवा आपलं ध्येय शोधणं जे मिळवण्यासाठी आपण धडपड करतो, हे सगळं करणं आवश्यक आहे. नाहीतर हे जीवनही नीरस होईल आणि फक्त आपण जगत राहू ते पुढच्या व्यक्तींना खुश करण्यासाठी. आणि हे जे जग आहे ना, ते आपल्यामुळे कधीच खुश होणार नाही. तुम्ही कितीही कामं करा, तुम्ही एखाद दिवशी जरी उशिरा उठलात किंवा एखाद दिवशी जरी तुम्ही कुठलं काही कार्य केलं नाही, तर जग तुमच्यावर नाराज होईल. मी हे घरातल्या व्यक्तींबद्दलच नाही, तर माझं एक वाक्य आहे पहा, की आपण लोकांच्या मनाविरुद्ध 1 सेंटीमीटर जरी वागलो ना, तरी लोक आपल्याला त्यांची लायकी दाखवतात. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न करूच नये. आपल्याला वागायचं आहे तसं वागायचं. पुढचे व्यक्ती त्यांच्या सोयीनुसार आपला जर वापर करत असतील, तर ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आपण आपलं ध्येय महत्त्वाचं, की आपलं आयुष्य महत्त्वाचं, की ते लोकं महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्याला जसं जगायचं तसं जगलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये जवळपास आता आपण जर का आपल्या भारतामधलं ॲव्हरेज आयुर्मान पाहिलं ना 70 वर्ष असेल कदाचित. 70-75 वर्षाच्या आयुष्यातले बरेचसे वर्ष आपले निघून गेले आणि या सगळ्या वर्षांमध्ये आपण स्वतःसाठी काय केलं हे जर का कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला लक्षात येईल आपण तर जगलोच नाही. त्यामुळे इथून पुढे जे आयुष्य आपल्याकडे आहे ते जगायचं आहे. हे एक अनप्रेडिक्टेबल आयुष्य आहे. यातल्या आशा, अपेक्षा, आपल्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीत. त्या चालूच राहतील किंबहुना त्या वाढतच राहतील. त्यामुळे मग आपल्याला जे काही आहे त्यामध्ये आनंद शोधत-शोधत जगायचा आहे. तुम्ही ठरवलेलं ध्येय मग कुठलंही असो. तुम्हाला गृहिणी व्हायला आवडत असेल, तुम्हाला घरकाम जर आवडत असेल, तुम्हाला एखादं शिवणकला आवडत असेल, एखादी दुसरं क्राफ्ट आवडत असेल, कुठला व्यवसाय करायला आवडत असेल, एखाद्याला टीचिंग आवडत असेल, जे काही आपल्याला आवडत असेल त्या क्षेत्रासाठी, त्या गोष्टीसाठी तुम्ही धडपडायला पाहिजे. आणि यासाठी काय आवश्यक आहे, तर एक छोटीशी कृती. आज मी जेव्हा उठले, तेव्हा मी सकाळचे कामं केले आणि त्यानंतर फक्त 10 शब्द वाचले आणि हे 10 शब्द मी कालपासून सुरू केलेत. 10 व्होकॅबचे कुठलेही शब्द करायचे आणि 10-10 ने आपण ग्रॅज्युअली पुढे जाऊ. ही सवय आमची शाळेमध्ये होती. तेव्हा आम्ही 10-10 शब्द रोज करायचो आणि त्यामुळे बराचसा व्होकॅबमध्ये तिथे फरक पडत होता. आणि तीच आता सवय मी पुन्हा तेच सगळं स्टार्ट केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी अभ्यास माझा झाला नाही त्यामुळे मी ब्लॉग पण शेअर केले नाहीत आणि आता परत स्टार्ट करते. आपल्या या चॅनलसाठी, स्वतःसाठी आणि आपल्या प्रत्येक सबस्क्रायबर्ससाठी हे व्हिडिओज. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मोटिव्हेशन मिळतं आणि तुमच्या या मोटिव्हेशनमधून मला. तुम्ही एक लाईक केलं की मला सुद्धा व्हिडिओ बनवायला छान वाटतं. तुमची कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं. आपल्या अनेक मैत्रिणी आहेत, जे छान-छान कमेंट्स करत असतात, ज्या माध्यमातून तुम्हाला आणखी व्हिडिओजमधून काय अपेक्षित आहे ते मला लक्षात येतं आणि त्यानुसार मी व्हिडिओज बनवत असते. आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप गोष्टी ज्या आहेत ना, त्या इमॅजिन करत किंवा एकमेकांचं बघत जगत असतो आणि हे एकमेकांचं बघत जगणंच आपल्याला दुःख देत असतं. आपला अभ्यास थांबतो ते इतरांमुळे नाही, तर आपण कृती करत नाही त्यामुळे. आपण मागे पडतो ते आपल्याचमुळे.
आपल्याच चुकांमुळे आपण मागे पडत राहतो आणि मग एक दिवस असा येतो की तिथून आपल्याला उभारीच मिळत नाही. मग त्यावेळी काय करायचं, तर एक छोटंसं 10 मिनिटाचा एखादा स्लॉट, एखादं जर का आपलं अभ्यासाचं पुस्तक वाचायची इच्छा होत नसेल, तर एखादी कादंबरी वाचा. 2-3 पानं वाचा. तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल पुढचे 2-3 पानं वाचण्यासाठी. आणि हे कंटिन्युएशन जर का बनत राहिलं ना, तर तुम्ही पुन्हा फ्लोमध्ये यायला तुम्हाला तिथे मदत होईल. काहीच करायची इच्छा नसेल, काहीतरी एखादा पेपर घेऊन प्रश्न वाचून घ्या. त्याने सुद्धा आपल्याला आयडिया मिळेल, की आपण नेमकं काय करायला पाहिजे किंवा आपला सिलेबस बघा. आपल्याकडे तर पी-वाय-क्यूचं पुस्तकही आहे. ते बघा आणि या गोष्टीमधून जेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की आपल्याला नेमकं करायचं काय आहे, तर तिथे तुम्हाला आनंद मिळेल किंवा तुमचा पुढचा अभ्यास सुरू करायला तिथे मदत होईल. हे फक्त 10-15 मिनिटात होऊ शकतं. हे 10 मिनिटं स्वतःसाठी जर का तुम्ही काढले ना, तर तुमचा पुढचा दिवस चांगला जातो, पॉझिटिव्ह जातो आणि तुम्हाला त्या दिवसामधून एनर्जी मिळते. आपल्या अपेक्षा कधीच संपणार नाहीत. आपल्या आशा कधीच संपणार नाहीत. परंतु आपल्याला जे जगायचं आहे, ते पॉझिटिव्हली जगायचं आहे. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपला असला पाहिजे आणि तोच ॲटिट्यूड आपल्याला जगण्याला तिथे मदत करणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, आपण कितीही सुंदर फोटो काढा, कितीही छान मेकअप करा, कितीही काहीही असू द्या, परंतु तो फोटो आपण 1 ते 2 वेळा जर स्टेटसवर ठेवला, आपल्या स्वतःलाही बोर होतो आणि बघणाऱ्यांना सुद्धा तेच त्या गोष्टी वाटतात. त्यामुळे हे सगळं जे आयुष्य आहे ते नकली आहे असं समजून घ्या. जगायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत जगता येतं. आज मी ज्या ठिकाणी गेले होते तिथे अशा छोट्या-छोट्या रूम्स आहेत. विटाच्या भट्टीच्या तिथे एक विहीर होती, तिथे पूजा होती, तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे राहणाऱ्या मजुरांसाठी बनलेल्या ह्या रूम आणि याही रूममध्ये लोकं राहतात. बंगल्यामध्येही लोकं राहतात. जगणं कठीण नाहीच आहे. कठीण आहे ते आपल्या अपेक्षांचं ओझं वाहणं किंवा त्या अपेक्षा पूर्ण करणं. आपला आनंद कशात आहे तो शोधला, की मग जगायचं कसं हे आपलं आपण ठरवायचं. लोकांना दाखवण्यासाठी किंवा इतरांना शो ऑफ करण्यासाठी काहीही करायचं नाही. तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळत असेल, ती गोष्ट जर तुम्ही करत राहिलात, तर तुमची ग्रोथही होईल, तुम्हाला जगण्यात आनंदही मिळेल आणि कुठल्याही गोष्टीचा रिग्रेट वाटणार नाही. तुम्हाला जर का आज जगायचं आहे, तर ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायला हवं. तुम्ही जर का इतरांच्या मतानुसार जगायला लागलात, तर मग तुम्ही कितीही गोष्टी करा, तुम्हाला त्यातून कुठलाही आनंद मिळणार नाही किंवा त्यामुळे तुम्ही थोडा वेळापुरते तुम्ही आनंदी व्हालही, परंतु त्यामधून तुम्ही कधीच समाधानी होणार नाही. तुमचं जे ध्येय आहे, ते जगण्यासाठी स्वतःला पुश करत राहा, अपेक्षा कमी करा. या गोष्टींमधून तुम्हाला जे काही बोध घ्यावासा वाटत असेल, जे मी काही तुमच्यासोबत थोडा वेळ बडबड केली, यामधून तुम्हाला जे काही घ्यावंसं वाटत असेल, ते नक्की घ्या आणि तुम्हाला काय कळालं या व्हिडिओमधून ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.